नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ग्रामपंचायत स्तरावरील निवडून आलेल्या सदस्यांसाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. न्यायालयानं स्पष्ट केलंय की ग्राम रोजगार सेवक हे पद आता पगारदार किंवा लाभाचं पद मानलं जाऊ शकत नाही. त्यामुळे असं पद भूषवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला अपात्र ठरवणं कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरणार नाही. या प्रकरणामध्ये न्यायालयानं नमूद केलंय की एखादा निवडून आलेला ग्रामपंचायत सदस्य आपल्या कार्यकाळामध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करत असला तरी त्याच्यावरती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 14(1)(f) किंवा 14(1)(g) या अंतर्गत अपात्रतेची कारवाई आता लागू होणार नाहीये. न्यायमूर्ती अजित कठेनकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावण्यात आली होती. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी एका ग्रामपंचायत सदस्याला अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. संबंधित सदस्य ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करत असल्यानं लाभाचं पद धारण केल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयानं महाराष्ट्र रोजगार हमी कायदा 1977 आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 यांसोबतच संबंधित कायदेशीर चौकटीचा सखोल अभ्यास केला होता. तसेच 2 मे 2011 रोजीच्या शासकीय ठरावाचाही विचार करण्यात आला होता. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती ही नियमित सरकारी वेळेत होत नाही. ही नियुक्ती ग्रामसभेमार्फत अर्धवेळ आणि करार तत्वावरती केली जाते. तसेच त्यांना मिळणारं मानधन हे पंचायत निधीतून दिलं जात नाही. त्यामुळे ते राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यांचे कायमस्वरूपी कर्मचारी मानले जाऊ शकत नाहीत. लाभाचं पद ठरवताना नियुक्ती करणारी संस्था, कामाचं स्वरूप आणि वेतनाचा स्रोत या बाबी देखील महत्त्वाच्या ठरतात, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. या निकषांनुसार ग्राम रोजगार सेवक हे पद कोणत्याच श्रेणीत बसत नाही, असा निष्कर्ष न्यायालयानं काढला. न्यायालयानं असं नमूद केलंय की ग्राम रोजगार सेवक म्हणून मिळणारं मानधन हे पंचायतशी संबंधित किंवा ग्रामपंचायतीशी संबंधित कुठलेही करार, काम किंवा रोजगारातील हितसंबंध म्हणून गणलं जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित सदस्यानं कोणताही हितसंबंध किंवा लाभाचं पद धारण केल्याचं सिद्ध होत नाही. शेवटी न्यायालयानं याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देत जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे अपात्रतेचे आदेश रद्द केलेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम रोजगार सेवक ही दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावल्यास अपात्रता लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे सहजासहजी ग्रामपंचायत सदस्याला अपात्र करता येणार नाही. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.